Hello students, today we are dealing with the poem Trees Are the Kindest Things I Know. Yesterday we have taken English workshop for this. Today we are taking the poem. Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when the moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. हॅरी बेन यांची ही पोएम आहे. ते म्हणतायत ट्रीज आर द मोस्ट काइंड किंवा काइंडेस्ट थिंग्स आय नो. सगळ्यात दयाळू कोण असेल जे मला माहिती आहे ते म्हणजे ट्रीज असं म्हणायचंय त्यांना. दे डू नॉट हार्म, कधीही ते कोणालाही, जसे सजीव इजा करू शकतात. तुम्ही मुलं कधी कधी मारामारी करता की नाही, एकमेकांना मारू शकता, तसं झाडं कोणालाही मारत नाही किंवा इजा करू शकत नाही. दे सिम्पली ग्रो, ते फक्त वाढत राहतात. जेव्हा ते वाढतात दे स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ज्या गायी रानावनामध्ये फिरत असतात त्यांच्यासाठी ते विसाव्याचं स्थान होतात. ती झाडं त्यांच्यासाठी ते सावली पसरतात. त्यांच्या ज्या फांद्या असतात, बाऊज म्हणजे ब्रँचेस, तर त्या ब्रँचेस मध्ये, फांद्यांमध्ये पक्षी घरटी करतात. या फांद्यांवरती पक्षी घरटी करत असतात. म्हणजे सावली पण देतात, झाडावरती पक्ष्यांना आसरा पण देतात. त्याच्यानंतर दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबाव. त्यांच्या झाडावरती जी पानं वगैरे असतात त्या पानांमधून आपल्याला फळं देखील मिळतात. त्याचबरोबर आपल्याला दे गिव्हज अस वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. दे गिव्ह अस वूड टू मेक हाऊसेस ऑफ. झाडं म्हणजे आपले घरं वगैरे बांधण्यासाठी लाकूड आपल्याला त्यांच्याकडूनच मिळतं. त्याचबरोबर जेव्हा हॅलोवीन हा वेस्टर्न कंट्रीज मधला एक सण आहे. जसं आपल्याकडे होळी वगैरे असते की नाही, तशा पद्धतीचा, की जिथं शेकोट्या केल्या जातात. आणि त्यासाठी तो हॅलोवीनचा जो सण आहे, मजा करतात लोक. तुम्ही हॅलोवीनचे ते कार्टून्स वगैरे बघितले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव करतात आणि तशा पद्धतीने ते फिरतात, एन्जॉय करतात हा सण. तर तिथं ह्या झाडांची जी पानं असतात तीच उपयोगी पडतात की जाळण्यासाठी वगैरे. देन स्प्रिंग मध्ये इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. जरी तुम्ही त्याची किती पानं तोडलात, फांद्या तोडलात, पुन्हा ज्यावेळी स्प्रिंग येतो, वसंत ऋतू येतो, तेव्हा पुन्हा एकदा त्याच्यावरती नव्याने फांद्या, पानं यायला लागतात. एक गंमत आहे या झाडांची. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं आणि सूर्याचा जेव्हा पहिला किरण येतो सकाळच्या वेळेला, तो पहिला किरण हा या झाडांवरच पडतो. पहिला किरण बघणारा कोण असेल सजीव तर ते झाड आहे. त्याचबरोबर दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि ज्यावेळी संध्याकाळ होते, प्रकाश आता सूर्य अस्ताला जातोय आणि शेवटचा प्रकाश किरण आहे तोही ह्या झाडावरतीच पडत असतो. आणि ज्यावेळी इव्हिनिंग चेंजेस इनटू द नाईट, रात्रीमध्ये संध्याकाळची रात्र होते, त्यावेळी सुद्धा ही झाडच असतात हे सगळं स्थित्यंतर बघायला. रात्र होते, आकाशामध्ये चंद्र येतो, व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. ज्यावेळी चंद्र येतो आकाशामध्ये त्यावेळी ही झाडं एक सुंदर असं अंगाई गीत, ड्राउझी ललबाय. ड्राउझी म्हणजे स्लीपी, सगळीकडे झोपेचं वातावरण असतं आणि हे
अशी छानशी अंगाई गायला सुरुवात करतात. ललबाय अंगाई गीत गायला सुरुवात करतात. म्हणजे ज्यावेळी तुमच्यासारखी मुलं छोटी छोटी ज्यांना झोपायचं येतात तर यांच्यासाठी रात्र घेऊन येतात आणि या रात्री एक सुरेलचं अंगाई गीत सुद्धा घेऊन येतात. ड्राउझी ललबाय. Of sleepy children long ago, trees are the kindest thing I know. जे अंगाई गीत या छोट्या छोट्या मुलांसाठी घेऊन येतात म्हणून ही झाडं जगातली सगळ्यात अशी दयाळू गोष्ट आहे असं कवीचं म्हणणं आहे. बीम्स बीम्स म्हणजे रेज, किरणं, सूर्याची किरणं ज्यावेळी सकाळच्या वेळेला येतात. त्यानंतर हॅलोवीन हा एक शब्द इथे दिलाय बघा. हॅलोवीन हॅलोवीन हा एक सण आहे जो हॅलोवीन ज्यामध्ये होळी होते. म्हणजे आपल्याकडे कसा होळीचा सण असतो तसं या सणामध्ये शेकोट्या वगैरे पेटवतात, सोंग करतात आणि छान एन्जॉय करतात. तर असा हा एक सण आहे. आता या कवितेमधून नेमकं आपण काय शिकलो तर झाड आपल्याला काय काय देतं आणि हाऊ डू ट्रीज सर्व टू बर्ड्स अँड ॲनिमल्स. पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी काय काय करतात ते. तर त्याच्यावर आधारित तेच क्वेश्चन्स असतील. इथे मार्जिन मध्ये पण दिलेले आहेत. हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. काय काय देतात की बर्ड्सना काय देतात आणि प्राण्यांना काय देतात. व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग. माणसांना काय देतात. विच बर्ड पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनशाईन. सूर्य उगवताना पहिल्यांदा कशावरती हा प्रकाश पडतो. व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स. छोट्या छोट्या मुलांसाठी ते काय करतात. हे सगळे प्रश्न आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग पेअर सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला कदाचित येत असतील. या कवितेमध्ये कोणत्या आहेत रायमिंग पेअर्स त्याही तुम्ही शोधून ठेवा, लिहून ठेवा. रायमिंग पेअर्स जसं की नो, ग्रो, आहे की नाही. आता इथे हे सारखे दिसत आहेत म्हणून हे रायमिंग आहेत आणि त्याच्यात नंतरचा दुसरा शब्द आहे की नाही काऊज आणि तर हा शब्द सुद्धा रायमिंगच आहे. लक्षात घ्या. काऊज आणि बाऊस असा त्याचा उच्चार आहे. आपण या ठिकाणी थांबूया आणि इंग्लिश वर्कशॉप आपण पुढच्या तासाला घेऊया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.